हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग। एखादं टार्गेट अचीव्ह करणं, एखादं गोल अचीव्ह करणं, एखादं ध्येय पूर्ण करणं हे लाईफमध्ये प्रत्येकाचं एक स्वप्न असतं। जे मी ठरवलंय ते मला मिळायला पाहिजे, जे मी ठरवलंय ते मी मिळून दाखवणार, ते मी करून दाखवणार, असं प्रत्येक जण ठरवत असतो आणि त्यासाठी रोज काम करत असतो। पण असं खूप कमी लोकांच्या सोबत होतं की ज्यांनी जे काही ठरवलेलं आहे त्यांना ते मिळालेलं आहे आणि असे ऑलमोस्ट लोकांच्या सोबत असं घडतं की त्यांना त्यांच्या कामामध्ये फेल्युअर आलेला आहे। तर असं का होतं, ह्याच्या मागचं कारण काय हे समजून घ्या एक छोट्याशा स्टोरी मधून। एकदा एक युवक स्वामी विवेकानंदच्या जवळ जातो। स्वामी विवेकानंद ध्यानस्थ बसलेले असतात, त्यांच्या जवळ जातो आणि विचारतो, स्वामी मी भरपूर कष्ट करतो, खूप मेहनत करत आहे, जे काही मला ध्येय गाठायचंय त्याच्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करत आहे, खूप मेहनत घेतो आहे, तरी पण मला ती गोष्ट मिळत नाही। असं का होतं? प्रत्येक वेळेला मला अपयशच काय येतं, निराशाच काय येते हे मला कळायला तयार नाही। मी कित्येक वेळा प्रयत्न केले, भरपूर मेहनत केले, तरीही ती मला गोष्ट मिळत नाही, याचं कारण काय? मग स्वामीजी म्हणतात, एक काम कर, तिथं एक घडा आहे, तो पाण्याचा घडा घे, समोरच्या विहिरीमधून तो मला घडा भरून आणून दे। मग त्यावेळी तो युवक म्हणतो, हे तर खूप सोपं काम आहे। मग तो गेला त्या विहिरीमध्ये, त्यानं ज्यावेळी तो घडा भरायला घेतला आणि भरलेले घडा ज्यावेळी त्यानं वर उचललं त्यावेळी त्याच्या लक्षात आलं त्या घड्याभोवती भरपूर काही होल्स पडलेले होते। मग त्यावेळी एकदा दोनदा त्यानं पाणी भरून वर काढण्याचा प्रयत्न केला, तरीही ज्यावेळी तो घडा वर घेणार त्यावेळी सगळं पाणी त्या होल्स मधून बाहेर जात असणार। मग एकदा त्याला विचार येतो की असं जाणं शक्य नाही, त्यामुळे आपण एक काम करूया, पटकन तो भरलेला घडा उचलून घेऊ आणि पळत पळत स्वामीजींच्या जवळ जाऊ। मग त्यावेळी तो काय करतो, भरलेला घडा पटकन काढतो आणि पळत पळत स्वामीजींच्या जवळ जातो। तरीही ज्यावेळी तो स्वामीजींच्या जवळ पोहोचतो त्यावेळी घडा परत रिकामा झालेला असतो। मग तो असा एकदम हताश निराश स्वामीजींच्या जवळ जातो आणि म्हणतो, स्वामीजी हे मला करता आलं नाही, मी खूप प्रयत्न केले, तरीही माझ्याकडून हा घडा पूर्ण भरून आणून तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य झालं नाही। स्वामीजी शांत बसतात, शांत स्मित करतात, हसतात आणि त्याला म्हणतात, हेच तुझ्या आयुष्याबाबत होतं, तू काय करून ठेवलेस, हे घडा म्हणजे तुझं आयुष्य आहे, तुला जे अचीव्ह करायचंय, तुझे जे टार्गेट आहे ते आहे। आणि ज्यावेळी तू काम करतोस त्या घड्यावरती भरपूर होल्स पडलेले आहेत, जे काही तुझ्या आयुष्यात लूप होल्स आहेत, असे लूप होल शोधून काढ जिथे तुझी एनर्जी वाया जाते, जिथे तुझी मानसिकता जास्त खर्च होते आणि त्या सगळ्या गोष्टी तुझ्या ध्येयाशी निगडीत नाहीयेत। जे काही तू करतोयस त्या गोष्टीमध्ये तुझ्या ध्येयाकडे जाण्याचा जो काही मार्ग आहे तो कमी प्रमाणात आहे, तुझं लक्ष कमी प्रमाणात आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी जे काही वेळ आहे त्या सगळ्या निरर्थक गोष्टीकडे तुझा वाया जातोय। त्यामुळे तो सगळ्या लूप होल्स तुझ्या आयुष्यात कोणते आहेत हे तू ओळख आणि त्या सगळ्या होल्स बंद कर। जेवढ्या तू होल्स बंद करशील तसं तसं पाणी जास्त भरत जाईल आणि जेव्हा तुझ्याकडे असणाऱ्या निरर्थक गोष्टीसाठी जो काही वेळ जातोय, तुझी मानसिक एनर्जी जाते, ज्यावेळी ती सगळे लूप होल्स बंद होतील त्यावेळी ऑटोमॅटिक घडा भरून इथपर्यंत तू आणू शकशील। हेच त्याला समजावून सांगितलं की तुझ्या आयुष्यामध्ये जे काही लूप होल्स आहेत, मित्र असतील, फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्ह कोणी असतील, जे तुला निगेटिव्ह एनर्जी फील करतात किंवा तुझ्या ध्येयाकडे पोहोचण्यापर्यंत तुला अडथळा निर्माण करतात किंवा अशा काही गोष्टी आहेत जिथे तू स्वतःला गुंतवून घेतलेस की ज्यामुळे तुला फोकस करता येत नाही, तुझा जो काही वेळ आहे, एनर्जी आहे, ते सगळं त्या निरर्थक गोष्टीमध्ये जातं। या सगळ्या गोष्टी तू स्वतःला ओळखून घे आणि त्या सगळ्या होल्स बंद कर। ज्यावेळी तू हे काम करशील त्यावेळी तुझं पूर्ण फोकस तुझ्या कामामध्ये लागेल आणि तुला जे हवंय ते सगळं मिळून जाईल। तो मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये असे बरेचसे लूप होल्स असतात जे आपण बनवून ठेवलेले असतात, का तर आपल्या गोष्टीसाठी, आपल्या फायद्यासाठी, पण इनडायरेक्टली त्या फायदा करण्यापेक्षा आपल्याला नुकसानच करतात। कारण काय होतं, या गोष्टीमध्ये भरपूर वेळ जातो आणि आउटपुट खूप कमी मिळतं। मग तुम्ही विचार करा, तुमच्या आयुष्यामध्ये अशा कोणत्या लूप होल्स आहेत जिथे तुमचं एनर्जी वाया जाते, तुमचा वेळ वाया जातो आणि आउटपुट खूप कमी मिळतं। अशा लूप होल्स बंद करा, जिथे तुमची एनर्जी वाया चालली ते सगळे होल्स बंद करा, जेणेकरून तुम्हाला जे काही टार्गेट अचीव्ह करायचंय तिथे तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल। त्यामुळे या लेक्चरमध्ये तुम्ही समजा की तुम्हाला काय लूप होल्स आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, असे कोणते जी काही ठिकाण आहेत, एनर्जी आहेत, जी काही प्लेसेस आहेत, जी माणसं आहेत, जिथे तुमचं एनर्जी मानसिक खूप वाया जातोय, तिथे तुम्हाला काहीच मिळत नाही, असे लूप होल शोधा आणि ते सगळे बंद करा आणि आजपासून पुन्हा कामाला लागा। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल।